नमस्कार, आम्ही डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव जिल्हा जळगाव या शाळेतल्या 7वी अ च्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही ग्रीन नेचर ग्रुपमधून नॅचरल फार्मिंग हे प्रोजेक्ट तयार केलेले आहे। आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे कन्सेप्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यातली आमची पहिली कन्सेप्ट म्हणजे ही हायड्रोपोनिक्स असते। हायड्रोपोनिक्स म्हणजे असं असते की यात पाण्याच्या टाकीमार्फत झाडांना कसे पाणी पोहोचवले जाते ते दाखवलं जातं। यात व्हर्टिकल फार्मिंग ही प्रोसेससुद्धा तयार केली जाते। दुसरी कन्सेप्ट आमची आहे ही एरोपोनिक्सची। एरोपोनिक्स म्हणजे झाडांच्या खाली कसे ऑक्सिजन तयार होते ते दाखवलं। झाडं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऑक्सिजन पोहोचत असतात ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिसरी कन्सेप्ट आमची आहे ही न्यू ॲग्रिकल्चर कन्सेप्ट। न्यू ॲग्रिकल्चर कन्सेप्ट म्हणजे हे पाण्याच्या टाकीमार्फत या नळीद्वारे ह्या झाडांच्या मुळापर्यंत कसे पाणी पोहोचवले जाते ते दाखवलं आहे। जे पाणी आपण टाकताना बाष्पीभवन होत असते ते बाष्पीभवन न होता डायरेक्टली झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचत असते। चौथी कन्सेप्ट आमची आहे बायोगॅस पद्धत। बायोगॅस प्लांटमध्ये असे असते की शेणखत, मेंढीखत असे इतर सर्व खतं मिळून जे गॅस तयार होते त्याला आपण बायोगॅस असे म्हणत असतो। पाचवी आपली कन्सेप्ट आहे ॲनिमल फार्म। ॲनिमल फार्म्स हे शेतकरीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। शेतकरी राजांनी जर हे केमिकल रासायनिक खतं न वापरता या नॅचरल फार्मिंगच्या मार्गाकडे वळलं तर आपल्या शरीरासाठी व इतर सर्वांसाठी हे खूप चांगले असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार स्वच्छ भारत सुंदर भारत ही योजना राबवलेली आहे। स्वच्छ भारत सुंदर भारत।